सणासुदीसाठी स्वराज्य कलेक्शन ढालगावचा अनमोल नजराणा। स्वराज्य महोत्सव 2025 झाला सुरू। आपल्या आवडीच्या प्रत्येक खरेदीसोबत आहे आकर्षक गिफ्टची बरसा। रुपये 1499 च्या खरेदीवर हमखास गिफ्ट, 2999 च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट, रुपये 4999 च्या खरेदीवर ब्रँडेड चटई, रुपये 6999 च्या खरेदीवर लेडीज पर्स, रुपये 9999 च्या खरेदीवर सिंगल ब्लँकेट, रुपये 12999 च्या खरेदीवर डबल ब्लँकेट, रुपये 14999 च्या खरेदीवर आकर्षक साडी आणि रुपये 19999 च्या खरेदीवर चक्क पैठणी। तेव्हा आजच भेट द्या स्वराज्य कलेक्शन, वीज बोर्ड जवळ, ढालेवाडी रोड, ढालगाव इथं। ऑफर फक्त 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत। स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स। उदगाव इथं बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना अटक, जयसिंगपूर पोलिसांची धडक कारवाई। बनावट चलनी नोटा तसेच नोटा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य असा एकूण 88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। इचलकरंजीत गॅस सिलेंडरचा स्फोट, इचलकरंजीत गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय, पती पत्नी गंभीर जखमी, घराचं मोठं नुकसान। जठारवाडीच्या महिला उपसरपंच दीपाली वाघवे व ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र स्वामी यांची शासकीय भूखंडावर अतिक्रमण केल्याप्रकरणी सदस्यत्व रद्द, जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार 2 सदस्यांविरुद्ध निकाल। पवईमध्ये ऑडिशनच्या नावाखाली 17 मुलांना ओलीस ठेवल्याचा प्रकार समोर, पोलिसांकडून आरोपी रोहित आर्याचा एन्काउंटर, सर्व मुलांची सुखरूप सुटका। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बच्चू कडूंसह इतर नेते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल, बैठकीचं दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, अधिकाऱ्यांचं 41 जणांना निमंत्रण, तोडगा निघणार का याकडे लक्ष। मतदार याद्यांमधील घोळ आणि ईव्हीएम बाबत राज ठाकरेंचं थोड्याच वेळात सादरीकरण, निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर ओढणार ताशेरे। 1 नोव्हेंबरला दुपारी 1 ते 4 या वेळेत महाविकास आघाडी आणि मनसेचा निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय, मोर्चाला महाविकास आघाडीसह विरोधी पक्षांचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं पद धोक्यात, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी, तर दोन्ही आरोपींना सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी। धर्मदाय आयुक्तांच्या आदेशानं अखेर जैन बोर्डिंग संदर्भातला व्यवहार रद्द, मुरलीधर मोहोळांकडून जैन बांधवांचं अभिनंदन, तर हा व्यवहार म्हणजे महाघोटाळा, माजी आमदार धनगेकरांचा आरोप। दाऊद दहशतवादी नाही या वक्तव्यावर वाद निर्माण झाल्यावर ममता कुलकर्णींची सारवासारव, वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप, माझं नातं दाऊदची नाही, विकी गोस्वामी सोबत होतं असाही खुलासा। आता इथेच वेळ झाली थांबण्याची। भेटू पुढील अपडेट सोबत। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।